कुकू करत कोण आलं, वेगात बघा कोण आलं. कुकू करत कोण आलं, वेगात बघा कोण आलं. दादा ही तर ट्रेन आहे, अरे ही तर आपली ट्रेन आहे. ट्रे 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 ट्रे, कुकू कुकू ट्रेन. कुकू करत कोण आलं, वेगात बघा कोण आलं. दादा ही तर ट्रेन आहे, अरे ही तर आपली ट्रेन आहे. ट्रे 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 ट्रे, कुकू कुकू ट्रेन. लाल दिव्याने उघडले डोळे, मिचकावून त्यांना सिग्नल दिला. लाल दिव्याने उघडले डोळे, मिचकावून त्यांना सिग्नल दिला. ब्रेक दाबून हळूहळू ट्रेन आमची थांबली, ट्रेन आमची थांबली. कुकू करत कोण आलं, वेगात बघा कोण आलं. दादा ही तर ट्रेन आहे, अरे ही तर आपली ट्रेन आहे. ट्रे 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 ट्रे, कुकू कुकू ट्रेन. हिरव्या दिव्याने उघडले डोळे, मिचकावून त्यांना सिग्नल दिला. हिरव्या दिव्याने उघडले डोळे, मिचकावून त्यांना सिग्नल दिला. कुकू करत गडगड ट्रेन आमची धाव लागली, ट्रेन आमची धाव लागली. कुकू करत कोण आलं, वेगात बघा कोण आलं. दादा ही तर ट्रेन आहे, अरे ही तर आपली ट्रेन आहे. रुळावरती वेगात धावते अन लोकांना सोबत घेते. रुळावरती वेगात धावते अन लोकांना सोबत घेते. बघा ती आमची ट्रेन आहे, किती सुंदर ट्रेन आहे. बघा ती आमची ट्रेन आहे, किती सुंदर ट्रेन आहे. कुकू करणारी ट्रेन आहे, आमची सुंदर ट्रेन आहे. कुकू करणारी ट्रेन आहे, आमची सुंदर ट्रेन आहे. दादा ही तर ट्रेन आहे. ट्रे 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 ट्रे, कुकू कुकू ट्रेन. ट्रे 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 ट्रे, कुकू कुकू ट्रेन. ट्रे 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 ट्रे, कुकू कुकू ट्रेन. गोलू, मी या खेळण्यासोबत जरा वेळ खेळू का? नाही, मीच याच्यासोबत खेळेन. तू ते आवळ्याचं झाड पाहिलंयस का? आवळा पाहिलाय, पण अजूनपर्यंत झाड नाही पाहिलं. हेच आहे आवळ्याचं झाड. हे गाव किती सुंदर आहे. शहरात तर असं काहीच नसतं. मंजू, हे बघ कच्चे आवळे. मंजू, आपण आवळे तोडून खायचे का? हो, मी कधीच कच्चे नाही खाल्ले. घरी फक्त लोणचं मिळतं, तेच खाल्ले आहे. चल तर, आज आपण कच्चे आवळे खाऊ. उफ, मला चढता येत नाहीये. झाड ओलंय म्हणून पाय घसरतोय. जरा ते लाकूड आण बरं. आत्ता आणते. आणलंस? हे ना ओल्या झाडावर चढायला मदत करेल. गोलू, सांभाळून तोड हा. अरे, आवळ्याचा पाऊस. मंजू, सगळे आवळे उचल ना. भरपूर झाले गोलू, खाली ये. बाकीचे आपण उद्या तोडू. मंजू, तू का नाही खात आहेस?
खाऊन तर बघ ना. किती तुरट आहेत, याला तर काही चवच नाही. एखादा अजून खाऊन बघते. मंजू, तू पहिल्यांदा कच्चा आवळा खातेय ना, म्हणून. अरे हा पण तुरट आहे. तुम्ही याला कसे खाता? जसं पेरू खातो ना तसंच खातो. काही हातात ठेव, थोडे आजीला पण देऊ. आवळा खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने पाणी प्यायचं असतं, तेव्हाच मजा येते. कसली मजा? तू पिऊन तर बघ ना, तेव्हाच तुला समजेल. काय? बघ, पोपटाला पण कळलं. ते काय आहे गोलू? ती आहे वाळलेल्या गवताची झोपडी. पीक काढल्यावर हा वाळलेला चारा उरतो ना, आजीच्या हिरा गाईला हा चारा खूप आवडतो. छत बनवायला सुद्धा याचा वापर करतात. काय? या वाळलेल्या गवतात कोंबडी पण पाळतात का? नाही ग, ती तर अंडी उबवायला यामध्ये बसते. चाऱ्यामध्ये ती सुरक्षित राहतात. आपण अंडी घेऊन जाऊ असा विचार करून कोंबडी ओरडते. अगं कोंबडे, तुझी अंडी आम्ही नाही घेणार. याच विहिरीचं सगळे पाणी पितात. अरे, ह्यातून कसं पाणी काढायचं? त्याच्यासाठी पण एक वस्तू आहे. मला आईने गरम पाणी प्यायला सांगितलंय. हे पाणी पिऊन काही नाही होणार. तू हे पिऊन तर बघ. अरे, किती स्वच्छ पाणी. पिते ना मी. अरे, किती गोड आहे. जसं कुणी या पाण्यात साखरच मिसळली आहे गोलू. साखर नाही मिसळली. आवळा खाऊन पाणी प्यायल्यावर असंच लागेल. गोड लागलं असेल ना. तू कशाला रडतेस? तुला तुझ्या वाट्याचा मासा खायला मिळाला ना. चल निघ मग. आई, तुझे मासे तळून झाले का? व्हायचंय थोडं, पण का बरं? आमचा अभ्यास झाला. आम्ही थोडा वेळ खेळायला जाऊ शकतो का? अभ्यास पूर्ण झाला असेल तर जा आणि खेळा. ठीक आहे आई. त्याला खाली ठेव ना ताई. नाही, मी याला मुळीच खाली ठेवणार नाही, नाहीतर तू घेऊन जाशील. तू नेहमीच त्याच्याशी खेळत असते. थोड्या वेळासाठी मला पण खेळू दे ना. नाही, मी तुला याच्यासोबत मुळीच नाही खेळू देणार, नाहीतर तू याला जमिनीवर ठेवून खराब करशील. नाही, मी असं काहीच नाही करणार ताई. दे ना थोडा वेळ मला. नाही नाही, मी तुला बिलकुल नाही देणार. मला ते पाहिजे. जर तू मला माझं खेळणं नाही दिलं तर मी तुला मारीन. मी नाही देणार. मी पण तुला मारेन. अरे, हा आवाज कसला? आणि हे मुलं का ओरडतायत? मालू, आज काय सुरू आहे? हे माझं खेळणं आणि हा मला देतच नाहीये बाबा. मी नाही देणार. ओह, असं वाटतं आता आत मलाच जावं लागेल. असं वाटतं आज मला काठी उचलावीच लागेल. काय चालू आहे इथे? आई, हे माझं खेळणं आहे. बस करा. तुम्हा दोघांकडून एक शब्द नाही ऐकायचा आहे मला. ठेवा त्याला तिथे. नाही, जर का मी याला इथे ठेवलं तर हा घेऊन जाईल. तुम्हा दोघांना समजत नाहीये का? काय झालं मुलांनो? तुम्ही असं भांडण का करता आहात? भावा बहिणींमध्ये नेहमी मैत्रीचं नातं असावं. बाबा, मालूताई मला खेळायला नाही देत आहे. हे काय कारण आहे? तू अप्पूला खेळणं का नाही देत आहेस? जर का मी हे खेळणं ह्याला दिलं तर तो याला जमिनीवर ठेवतो आणि हे खराब होऊन जातं बाबा. पण बाबा, ती मला देत नाहीये खेळायला. मालू, हे खेळणं आणलं गेलं होतं कारण तुम्ही दोघे याच्यासोबत खेळू शकाल. रोज तुम्ही दोघं यावरून भांडत असता. तुम्ही आता हे भांडण बंद करा. इथे सगळं तुम्हा दोघांसाठीच आहे. जेही तुम्हाला मिळालं तुम्ही एकमेकांसोबत वाटायला शिका. प्रेमाने प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत वाटायला हवी, जेणेकरून तुम्ही मोठे होऊन चांगले मुलं व्हाल. माफ करा बाबा, आम्ही आता नाही भांडणार. अप्पू, हे घे खेळणं. आता तू खेळ ह्यासोबत. आपण दोघंही याच्यासोबत खेळूया का?
पावसात भिजत झाड वेली वाऱ्यासोबत डुलतात आहे, वाऱ्यासोबत डुलतात आहे. श्रावणात गरजत बरसत खूप पाऊस येतो आहे, पावसात भिजत झाड वेली वाऱ्यासोबत डुलतात आहे, वाऱ्यासोबत डुलतात आहे. मित्रांनो पावसाच्या गाड्यावर गाऊ नाचू बागडूया, गाऊ नाचू बागडूया, गाऊ नाचू बागडूया. जसं मुठीत हे पाणी आले, मुठीत हे पाणी आले. श्रावणात श्रावणात गरजत बरसत खूप पाऊस येतो आहे, पावसात भिजत झाड वेली वाऱ्यासोबत डुलतात आहे, वाऱ्यासोबत डुलतात आहे. शेतातलं चिखल खेळू चला पावसात मित्रांनो, चला पावसात मित्रांनो. सगळे मजा घेऊया मजेदार पावसाचा, या मजेदार पावसाचा. श्रावणात गरजत बरसत खूप पाऊस येतो आहे, पावसात भिजत झाड वेली वाऱ्यासोबत डुलतात आहे, वाऱ्यासोबत डुलतात आहे. श्रावणात श्रावणात गरजत बरसत खूप पाऊस येतो आहे, पावसात भिजत झाड वेली वाऱ्यासोबत डुलतात आहे, वाऱ्यासोबत डुलतात आहे. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आपण कुठे लपायचं? आपण या झाडामागे जाऊन लपायचं का? अरे बिलकुल नाही. आपण दोघं समजा एकाच ठिकाणी लपलो, तो आपल्याला लवकर शोधून घेईल. आपण एक काम करू, तू तिकडे जाऊन लप आणि मी इकडे कुठेतरी लपते. ठीक आहे, मी इकडे जाऊन लपतो. आता मी कुठे जाऊन लपू? हा, मी त्या टोपली खाली जाऊन लपते. जर मी ह्याच्या खाली लपली तर मला तर कोणीच शोधू नाही शकणार. 95 96 97 98 99 100. कुठे लपले असतील बरं? ए बदमाश, तुला काय वाटलं तू याच्या खाली लपलीस तर मी तुला शोधू नाही शकणार? सापडली सापडली. मला आता त्या गोपीला शोधायला पाहिजे. मी जातो. हा इथे लपलाय तर बघतोच आता मी याला. वाह, किचन मधून येणाऱ्या गोड केकचा सुवास किती छान आहे. बरोबर बोलतेस तू. चल जाऊन खाऊया. चल, मला खूप भूक लागली आहे. आई, तू ते माझ्याकडून का घेतलंस? अप्पू, हे फक्त तुझ्यासाठी नाही आहे. आपण जे काही बनवतो ते सगळ्यांसोबत मिळून खातो. चला, आता तुम्ही तिघही जाऊन पहिले हात धुवून या. बघा तर तुमचे हात किती मळकट आहेत.
बरोबर बोलते. चला आपण सगळे जाऊन आपले हात धुया. वा, चला आता आपण केक खाऊया. हा अप्पू, बरोबर स्वच्छ झालेत ना? आता स्वच्छ आहे. हो हो, अप्पू खूप स्मार्ट आहे. आणि माझं काय? तू पण स्मार्ट आहेस. आणि माझं काय? हो हो, तू पण स्मार्ट आहेस. एकदा सुंदर नावाच्या गावामध्ये जोमोन नावाचा एक मुलगा राहायचा. जोमोन त्याच्या शाळेला रोज पायी जायचा. त्याची शाळा त्याच्या घरापासून जरा दूरच होती. अशाच एका दिवशी आपला जोमोन थकून भागून त्याच्या शाळेमधून परत येत होता. सगळी मुलं शाळेमधून लवकर निघाली होती. बिचारा जोमोन लठ्ठ असल्यामुळे हळूहळू चालत येत होता. तो हळूहळू आमराईकडे चालत आला. तिथे त्याने मुलांना आंबे तोडताना बघितलं. वा, आंब्याच्या झाडावर किती आंबे आहेत. मला एक मिळालं असतं तर खाल्लं असतं. हा कोण आहे? अरे हा तर तो जाड्या जोमोन. तू इथे कसा? हा तर कदाचित चालू पण नाही शकणार. मित्रांनो, तुम्ही मला एक आंबा देऊ शकता का? तुम्हाला कळलं का मित्रांनो? ह्याला बहुतेक आंबा हवा आहे. जर तुला हवा असेल तर तू स्वतः का नाही तोडून घेत? बिचारा जोमोन खूप उदास झाला. तो दगड उंच फेकू शकत नव्हता. तुम्ही मला एक आंबा देऊ शकता का? नाही, आम्ही नाही देणार. मी तुम्हाला माझी कलर पेन्सिल देईन. कोणाला पाहिजे तुझी कलर पेन्सिल? आमच्याकडे पण आहे. मग तुम्हाला माझी वॉटर बॉटल देऊ का? नाही, तुझी ही जुनी बॉटल आम्हाला नकोय. तू आम्हाला वाटेल ते दे, पण आम्ही तुला आंबा मुळीच नाही देणार. हा जाड्या ना मूर्ख आहे, पण बिचारा आहे. त्याच वेळेस एक माकड झाडाच्या फांदीवर बसला होता. तो हे सगळं बघत आणि ऐकत होता. बिचारा मुलगा, सगळे मिळून त्याला चिडवतात आहे. मी त्याची मदत कशी करू? अरे हां, पिकलेले आंबे. हे आपण आता काय बघितलं? आपण जोमोनची मजा नव्हती उडवायला पाहिजे. हो हो, जर आपण जोमोनला हे आंबे दिले असते तर त्याने पण आपल्याला पिकलेले आंबे दिले असते. आता कसं विचारायचं त्याला? हे किती गोड आहे. मध जास्ती गोड की हे आंबे? अर्थात हे आंबेच जास्त गोड आहेत.
आंबा देऊ शकतो का मित्रा? आपण सगळे मिळून खाऊ. तू आम्हाला पण देऊ शकतो का हे? आपण सगळे हे वाटून घेऊ आणि खाऊ. का नाही? इकडे या. हे घ्या, खा. सगळे जण खाऊ शकतात. तू आम्हाला माफ करू शकतो मित्रा? कशासाठी? तुला आंबे नाही देण्यासाठी आणि जाड्या म्हणण्यासाठी. काही हरकत नाही. आता तुम्ही सगळे माझे मित्र आहात, हो ना? ते पुरेसं आहे. आम्हाला कच्चे आंबे मिळाले, आम्हाला पिकलेले आंबे मिळाले आणि आम्हाला चांगला मित्र पण मिळाला. आम्हाला कच्चे आंबे मिळाले, पिकले आंबे मिळाले आणि एक मित्रही मिळाला. आणि अशा प्रकारे चांगल्या मनाच्या जोमोनला भरपूर आंबेही मिळाले आणि भरपूर मित्रही मिळाले.